यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मिस फिल्डिंग. इथे बघा मिस फिल्डिंग बघायला मिळते आणि चेंडू फरार होईल. 4 धावा. चौकार मात्र मैदानाच्या आत बघायला मिळेल. थोडीशी चुकी तुम्हाला भागात या दरम्यान बघायला मिळेल. गोकुळ आपण बघतोय क्षेत्ररक्षक होते. गोकुळच्या माध्यमातून जर आपल्याला बघायला मिळालं तर या दरम्यान काहीसे खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. बाबासाहेब सरांनी जर बघितलं गेलं तर कव्हर करण्याचा प्रयत्न केला पण वेळ निघून गेली. या षटकातील जर बघितलं गेलं तर तिसरा चौकार आपल्याला मैदानाच्या आत बघायला मिळतोय. स्कोर कार्डवर धावा जर बघितलं गेलं तर आतापर्यंत 13 धावा स्कोर कार्डवर लागले गेले आहेत. रवी आहिरे ओहो यावेळेस परत एकदा सुरेख चेंडू आहे. सुरेख कमबॅक देखील म्हटलं जाईल. सरफराज सय्यद वैजापूर तालुक्यातून शिरूर गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. एक ग्रामीण भागातून एक चांगला ऑलराऊंडर, एक वैजापूर तालुक्याचा महारथ खेळाडू आहे. ओहो यावेळेस परत एकदा रिव्हर्सचा प्रयत्न आणि सक्सेसफुल देखील ठरतोय. चेंडू फरार होईल. षटकार येईल. माननीय श्री रवींद्र उर्फ बाळूशेठ संचिती, चेअरमन दी वैजापूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड वैजापूर यांचा उत्तुंग षटकार. षटकार आपण बघतोय फलंदाज अनिलच्या माध्यमातून आलाय. आता गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय संघाचा आयकॉन मॅन फ्रॉम नाशिक टेनिस क्रिकेटचा एक तेजपुंज तारा रवी आयरे, ज्याने ISPL सारखे खेळामध्ये आपली छाप सोडली. बाजी मुंबई या संघात देखील त्या खेळाडूचं स्थान होतं. सलामीची ताकदवर जोडी म्हणून देखील तिथं त्यांनी फलंदाजी केली आणि आज बघा वैजापूर तालुक्यामध्ये आणि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दाखल झालाय. पहिला चेंडू समोरच्या दिशेला लेग ब्रेक ओळखलं आणि लढलं देखील. पाहुणी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री विशाल शेठ संचिती माजी चेअरमन व माननीय श्री सौरभ शेठ संचिती संचालक दी वैजापूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड वैजापूर यांचा सनसनीत चौकार. पहिल्या चेंडूवर आपण बघतोय आयकॉनवर मात्र देखील आक्रमण चढवले. यावेळेस वेगवान चेंडू या दरम्यान बघायला मिळतोय. एक धाव घेतला जाईल. दुसऱ्या धावेचा देखील या दरम्यान कुठलाही प्रयत्न नसेल. कीपर यांच्या दिशेने आपण बघतोय थ्रो बघायला मिळतोय. तर बघितले गेले तर एक चौकार, एक सिंगल, षटकार, धावांची गती सध्या जरी बघितली तर व्यवस्थितरित्या चालू आहे. एक एक स्टेप आपण बघतोय बाबा नाग संघ हळुवारपणे पार करते. यावेळेस लेग ब्रेक, फटका सुरेख. इथे बघा फटका जाईल सीमारेषेवर. चेरल षटकार येईल. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय श्री रवींद्र उर्फ बाळूशेठ संचिती, चेअरमन दी वैजापूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड वैजापूर यांचा उत्तुंग षटकार. हो यावेळेस वेगवान चेंडू आहे. वेगवान चेंडू या दरम्यान बघायला मिळतोय. बघा आयकॉन टू आयकॉन मैदानात जात लढत आहे. एक आयकॉन फलंदाजीसाठी आहे तर दुसरा आयकॉन जर बघितलं गेलं तर गोलंदाजीसाठी आहे. यावेळेस परत एकदा परफेक्ट यारकर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या दरम्यान आपल्याला मैदानाच्या आत बघायला मिळतोय. हो यावेळेस परत एकदा परफेक्ट यारकर रवी आयरे. कौतुक करावं तितकं कमी असेल. षटक क्रमांक 2 देखील मैदानाच्या संपले जाईल. एक डॉट चेंडूच्या स्वरूपाने आपण बघतोय षटक संपले गेले आणि जर बघितले गेले तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा विदाउट लॉस. सलामीची ताकदवर जोडी आहे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री विजय भाऊ संचालक श्रीकृष्ण आपण बघतोय VPL अर्थात VMC प्रस्तुत मर्चंट बँक
याच्या माध्यमातून आपण जर बघितलं गेलं तर या स्पर्धेला मात्र एक रोनक आलेली आहे आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं गेलं तर धन्यवाद द्यावं तितके कमी असेल. बक्षीस दाते जर बघितले गेले या स्पर्धेचे बरेचसे आहेत. बऱ्याचशा जणांच्या या स्पर्धेला पाठबळ लागले गेले आणि तब्बल 1,11,000 रुपये असतारीची रोख पारितोषिकची स्पर्धा आपण मैदानाच्या आत बघतोय. यावेळेस परत एकदा समोरच्या दिशेला खेळून काढण्याचा प्रयत्न. बॅट पुरेवर चेंडू येऊ शकला नाही. कव्हर रेजर मध्ये आपण बघतो चेंडू ट्रॅव्हल करेल. क्षेत्ररक्षक आहे प्रोटेक्शन लावले गेले. एकच धाव आहे. 1,11,000 रुपये असणारी स्पर्धा आपल्याला मैदानाच्या आत बघायला मिळते. त्याचबरोबर जर बघितले गेले तर विशाल शेठ संचिती, उल्हास भाऊ ठोंबरे, अजय अखिल शेठ गपूर, साबेर भाई, ज्ञानेश्वर पाटील टेके या सर्व मान्यवर मंडळीचा आपण बघतोय स्पर्धेला हातभार आहे. या दरम्यान पुढे सरसवत पॉईंटच्या डोक्यावरनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आयकॉन अनिल जाधव यांचा फटका मात्र या दरम्यान येऊ शकला नाही. एक निर्धाव स्वरूपात शेड्यूल एक डॉट शेडू मैदानाची. आज जर बघितलं गेलं ना मैदानाच्या आत मंडळी तर पश्चिमेकडून पूर्वेकडे जे वारे वाहतात ना अतिशय जल्लद गतीने आपण बघतोय वारे वाहत आहे आणि वारे वाहत असताना खेळणं खूप अवघड आहे. हो यावेळेस इथे अपील केले गेले. पंचांकडे मात्र अपील केले गेले. ते अपीलला मात्र फेटाळून लावले गेले. एक डॉट चेंडू परत एकदा मैदानाच्या आपल्याला सरफराजच्या माध्यमातून बघायला मिळतोय. सगळ्याच आयकॉन खेळाडू आपण बघतोय अनिल आहे. तर एसटीच्या पाठीमागे जर बघितलं गेलं तर दुसरा आयकॉन आपल्याला मैदानाच्या आत बघायला मिळतोय. पश्चिम महाराष्ट्रातून बिलॉंग करणारे रवी आहे रे आज आपल्याला मैदानाच्या आत बघायला मिळत आहे. यावेळेस रिवर्स गाडी वाचली. हो डायरेक्ट जर बघितलं गेलं ना आज मोठी आपत होते. कारण की राईट काहीतरी इंच आपण बघतोय बाहेरच्या दिशेने एक 4 व्हीलर गाडी वाचली आणि मैदानाच्या बाहेरून जो रोड आहे जी वाहतूक आहे वाहतूक नियंत्रण केंद्र जर बघितलं गेलं तर खऱ्या अर्थाने एक चांगली वाहतूक या रस्त्याने देखील होत असते. आणि जर बघितलं गेलं तर मेन गावाला जोडणारा हा रस्ता आहे. शास्त्रीनगर फुलेवाडी रोड जर बघितलं गेलं तर कॉलेजेस हॉस्पिटल्स इथून चांगली वाहतूक आहे. आणि वाहतूक करत असताना जर बघितलं गेलं तर मोठ्या गाड्यात 4 व्हीलर ट्रक्स 2 व्हीलर बाईक सगळ्या गाड्या इथनं प्रवास करतात. आणि इथून गावातून येणारा हा एक शॉर्टकट मार्ग आहे. सायकल देखील आपण बघतो इथून जाते. यावेळेस परत एकदा समोरच्या दिशेला फटका खेळून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू फरार. 4 रन चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री विशाल शेठ संचिती माजी चेअरमन व माननीय श्री सौरभ शेठ संचिती संचालक दी वैजापूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड वैजापूर यांचा सनसनीत चौकार. सरफराज तयार. यावेळेस परत एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आहे. जर बघितलं गेलं तर पुरेसा चेंडू बॅटवर येऊ शकला नाही. काहीशी मिस फिल्डिंग बघायला मिळते आणि एका धावेचं रूपांतर आपण बघतोय मंडळी दुसऱ्या धावेत देखील होईल. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय श्री विजय भाऊ उर्फ बाबा त्रिभुवन संचालक श्रीकृष्ण हाऊसिंग सोसायटी वैजापूर यांच्याकडून
माननीय श्री रवींद्र बाळूशेठ संचेती टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा जर बघितली गेली तर तब्बल 1,11,000 रुपये पारितोषिक यांच्या माध्यमातून आपल्याला लाभले गेले. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जर बघितलं गेलं तर 71,111 रुपये या दरम्यान हाजी अखिल सेठ कपूर यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. आणि या स्पर्धेच्या पाठीमागचे परिश्रम जर बघितले गेले तर स्कोर कार्ड जर बघितले गेले तर आतापर्यंत षटक क्रमांक 3 संपले गेले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 रन 43 धावेवर आहे. माननीय श्री रवींद्र उर्फ बाळूशेठ संचिती चेअरमन दी वैजापूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड वैजापूर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित खेळाडू आणि क्रिकेट रसिकांचे हार्दिक स्वागत. दमदार स्वागत से करेंगे सबका स्वागत. पहिला चेंडू आपण एक दरम्यान जर बघितलं तर सुरेखरित्या बघायला मिळतं. यानंतर जर बघितलं गेलं तर दुसरा चेंडूवर मात्र आक्रमण चढवलंय. 1,00,000च्या मॅच मध्ये जर बघितलं गेलं ना तर षटकार आलाय. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय श्री रवींद्र उर्फ बाळूशेठ संचिती चेअरमन दी वैजापूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड वैजापूर. यावेळेस परत एक डाव्या बॅटने आपण बघतो चेंडू खेळू काढण्याचा प्रयत्न आहे. जोगिंदर शर्मा आपण बघतो क्षेत्ररक्षक या दरम्यान असेल. चेंडू आडवेल तोपर्यंत मैदानाच्या आत एकच धाव या दरम्यान थांबावं लागेल. आणि स्कोर कार्ड जर बघितले गेलेला तर संघाचं अर्धशतक देखील या दरम्यान पूर्ण होईल. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. हो यावेळेस पुढे सरसवत अनिल जाधवच्या बॅटमधून फटका येईल. चेंडू फरार होईल. सीमारेषा बाद षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय श्री रवींद्र उर्फ बाळूशेठ संचिती चेअरमन दी वैजापूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड वैजापूर यांचा उत्तुंग षटकार. करू दे हवा नाव आपलंच गाजतंय बाबा. कुणी किती करू दे हवा नाव आपलंच गाजतंय बाबा. कुणी किती करू दे हवा. आयकॉन टू आयकॉन. ओहो यावेळेस डाऊन लाईक साइड अनिलच्या बॅट मधून आपण बघतोय फटका. सुरेख आलाय लागोपाठचा दुसरा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय श्री रवींद्र उर्फ बाळूशेठ संचिती चेअरमन दी वैजापूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड वैजापूर यांचा उत्तुंग षटकार. काय फलंदाजी चालू आहे अनिलच्या माध्यमातून. 14 चेंडू मध्ये 40 धाव्यांची गरज आहे. आतापर्यंत या षटकातील बघितलं गेलं तर 1 चेंडू मैदानात शिल्लक आहे. यावेळेस परत एकदा कव्हर रिझर्व मध्ये आपण बघतोय फटका आलाय. फटका सुरेख आणि चेंडू फरार. 4 रन चौकार. षटक क्रमांक 4 देखील मैदानात संपले गेले. 4 षटकांच्या 4 षटकं संपली गेली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा आहे 66 रन 66 धावा. वैयक्तिक जर बघितले गेले तर अनिल 15 चेंडू 44 धावेंवर फलंदाजी करतोय. तर एकनाथ बघितले गेले तर 9 चेंडू 22 धावेंवर खेळी करतोय. 66 धावा स्कोर कार्डवर झाल्यात. षटक क्रमांक 4 देखील मैदानात आज संपले. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय श्री विजय भाऊ उर्फ बाबा त्रिभुवन संचालक श्रीकृष्ण हाऊसिंग सोसायटी वैजापूर यांच्याकडून ओहोर संपली.
हो यावेळेस बबलू आले आणि बबलूला पाठवलं देखील. वेलकम बबलू, स्वागत आहे आपलं या षटकाराच्या सहाय्याने. बबलू गलोटे जर बघितले गेलं तर आल्या आल्या सीमारेषेवर पाठवले. रोल बॉल पाठवा. बघा आपण IPL जे बघतो ना त्या IPLच्या संघासारखंच आज इथे काहीतरी बघायला मिळते. हैदराबाद सनरायझर हैदराबाद जर बघितले गेले संघ हा देखील सलामीची ताकदवर जोडी जर बघितली गेली ना, हेड आलं अभिषेक काय फलंदाजी करतात. ओपनर सलामीवर जोडी ना हैदराबादला मात्र फायनल लोक घेऊन आली आहे. आजच फायनल आहे माझ्या माहितीनुसार IPLचं. आज हैदराबाद की KKR दोन मध्ये आज फायनल रंगणार आणि IPLची ट्रॉफी हैदराबादने आय थिंक दुसऱ्यांदा उचलणार आहे असं मला तरी वाटतं, तिसऱ्यांदा. ओहो यावेळेस लागोपाठचा दुसरा 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 षटकार एकनाथच्या बॅटमध्ये. काय फलंदाजी चालू आहे. मी अगोदर सांगितलं नातू ते नात एकनाथ आहे. सलामीची ताकदवर जोडी ज्या वेळेस ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा फलंदाजी करतात ना तर समोर गोलंदाज कोणताही असो मागचं आणि फक्त चौकार आणि षटकार बघायला मिळतात. आज त्याच प्रकारची गत मैदानाच्या आत बघायला मिळते. एका बाजूला अनिल आहे तर एका बाजूला एकनाथ आहे आणि सनराइज हैदराबादचे ड्रेसिंग आपण बघतो, त्यांच्या जर्सी आपल्याला मैदानाच्या आत बघायला मिळते. आणि दोन्ही सलामीची ताकदवर जोडी जर बघितली गेलं तर स्कोर कार्डवर आतापर्यंत घेऊन गेले 78 धावेंवर. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. यावेळेस परत एकदा आडव्या बॅटने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक या दरम्यान असेल. चेंडू आडवेल तोपर्यंत मैदानाच्या आत फक्त आणि फक्त एकच धाव आहे. यावेळेस परत एकदा पुढे सरसवत आपण बघतो चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता. एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आला. बबलू गलोटने मात्र कुठेतरी आता एक मोकळा श्वास सोडला असेल, कारण की अगोदर जर बघितलं गेलं तर चौकार आणि षटकार चालू होतं. एक सिंगल आली त्यानंतर एक डॉट बॉल देखील आलाय. यावेळेस इथे फटका फसलाय. चेंडू हवे सर पण आज सय्यद आपण बघतोय चेंडू खाली येईल आणि एक झेल मात्र मैदानाच्या सुटल्या जाईल. झेल मात्र मैदानाच्या सुटल्या गेलाय आणि एक चांगल्या खेळाडूकडून आपण बघतो झेल सुटला गेला. अपेक्षा नसणार आहे, स्वतःवर नाराज देखील असेल सरफराज. यावेळेस कट करू दिलाय. चेंडू ट्रॅव्हल करतो सीमारेषा लगत. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावेल आणि 4 रन चौकार येईल. पाहुणी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री विशाल शेठ संचिती माजी चेअरमन व माननीय श्री सौरभ शेठ संचिती संचालक दी वैजापूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड वैजापूर यांचा सनसनीत चौकार. षटक क्रमांक 5 देखील मैदानाच्या संपले गेले. 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा आहे 84 धावा स्कोर कार्डवर आहे. सलामीची ताकदवर जोडी आपण बघतोय मैदानाच्या खेळते. एका बाजूला जर बघितले गेले तर अनिल 17 चेंडू 45 धावा तर एकनाथ 13 चेंडू 39 धावा. नवीन गोलंदाज संघाचा आयडॉल आशिष शर्मा उर्फ जोगी. वा आल्या आल्या आपण बघतो जोगीचं देखील स्वागत केले गेले. षटकाराच्या सहाय्याने जर बघितलं गेलं तर जोगीचं देखील या दरम्यान इथे स्वागत आहे. आणि या दरम्यान जर बघितलं गेलं ना तर अनिल जाधव साठी एकदा जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्या. अर्धशतक देखील पूर्ण अनिलचं. हो यावेळेस समोरच्या दिशेला फटका खेळला आहे. चेंडू भर लागोपाठचा दुसरा षटकार या दरम्यान आपण बघतोय मैदानाच्या आत. अनिल जाधव यांच्या बॅट मध्ये आपल्याला बघायला मिळतोय.
जोगीवर फटका मात्र असा धुवाधार हा गेला षटकार माननीय श्री रवींद्र उर्फ बाळूशेठ संचिती चेअरमन दी वैजापूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड वैजापूर यांचा उत्तुंग षटकार. किती बी करू दे हवा नाव जोगी तयार. हो लागोपाठचा तिसरा षटकार. अनिलची बॅट मात्र आता थांबायला तयार नाहीये. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय श्री रवींद्र उर्फ बाळूशेठ संचिती चेअरमन दी वैजापूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड वैजापूर यांचा उत्तुंग षटकार. किती बी करू दे हवा नाव आपलंच गाठतंय बाबा. कुणी किती बी करू दे हवा नाव आपलंच गाठतंय बाबा. कुणी किती बी करू दे हवा नाव आपलंच गाठतंय बाबा. लागोपाठचे 3 षटकार आपण बघतो. जोगीवर मात्र प्रहार चढवले. हो यावेळेस जेल मात्र सुटलाय. एक सोपा जेल सुटला आणि चेंडू फरार. चेरन लागोपाठचा 4था षटकार आपण बघतोय. जोगीवर आक्रमण चढवलंय. 4 चेंडूमध्ये 24 धावा खर्च केले गेले आहेत. स्कोर कार्ड काल जर बघितले गेले 108 धावेवर जाऊन पोहोचले गेले. ओहो लागोपाठचा 5वा षटकार. अनिल जाधव काय फलंदाजी आहे मंडळी. वाह वाह. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय श्री रवींद्र उर्फ बाळूशेठ संचिती चेअरमन दी वैजापूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड वैजापूर यांचा उत्तुंग षटकार. किती बी करू दे हवा 5 चेंडू 5 षटकार आले मंडळी. हा चेंडू पडायच्या अगोदर मला एकदा 4ही बाजूने टाळ्या पाहिजे. शेवटच्या चेंडूवर षटकार येईल का? हो या वेळेस जर बघितले गेले तर अनिल जाधव एक गेम रिस्पेक्ट मैदानाच्या आत बघायला मिळते. दुसरी देखील धावा या दरम्यान आपल्याला मैदानाच्या आत बघायला मिळते. एकदा अनिल जाधव साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय फलंदाजी केली आहे. 23 चेंडू 77 धाव्यांची खेळी. अनिल